हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. भयकृत भयनाशनः. भगवंताच्या या जगडव्या व्यवस्थेची शैली समजून घेताना आपण या दोन्ही नामांचा एकत्रितपणे विचार करणार आहोत. भय निर्माण करणारा म्हणजे भयकृत, तर भय निवारण करणारा म्हणून भयनाशन. ही सकृत दर्शनी परस्पर विरोधी वाटणारी नामे वास्तवात एकमेकांस पूरक अशीच आहेत. पोलीस खाते देशांतर्गत नियमांचे पालन होते आहे की नाही हे पाहते, तर सैन्य दल राष्ट्राची सीमा अबाधित राखते किंवा रक्षण करते. क्षणभर अशी कल्पना करा की या दोन्ही मानवनिर्मित व्यवस्था कोलमडून पडल्या आहेत, तर किती अनावस्था उद्भवेल याची कल्पनाच करवत नाही. गुंड, पुंड, चोर सुकावतील. धनदांडगे संपत्तीच्या जोरांवर संपत्तीसाठी देश देखील एकावयास काढतील. अतिरेकी, धर्मद्वेषी सामाजिक शांतता बिघडवतील. शत्रू राष्ट्रे आपले भूभाग बळकावतील. यासाठी या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी भय वाटणारी व्यवस्था प्रस्थापित केली जाते. या व्यवस्थेचे काटेकोरपणे पालन जतन केले जाते, ज्याची परिणती सर्वसामान्य सरळमार्गी पापभीर व्यक्तीच्या दृष्टीने भयनाशन होण्यात होते. या जगात न्याय आहे. नियम पाळत असल्याने भयमुक्त जीवन जगता येते याची खात्री पटते. आता या मानवनिर्मित दोन्ही व्यवस्थांमध्ये भगवंताचा सहभाग कुठे आला असा प्रश्न उद्भवेल. तर याचे उत्तर असे देता येईल की होता होईतो ही मानवनिर्मित व्यवस्था कशी कार्यरत राहील याकडे तो लक्ष पुरवतो, आणि मानवी क्षमतेपलीकडे जर या गोष्टी गेल्या, 100व्या अपराधासाठी सुदर्शन चक्र पाठवून अपराध आणि अपराधी या दोन्ही गोष्टींचा निपात करतो. ही परमेश्वरी व्यवस्था अचूक, सामर्थ्यशील आणि निपक्षपाती आहे. या परमेश्वरी व्यवस्थेची महती लक्षात घेऊन सश्रद्ध माणूस सन्मार्गी जीवन निर्धाराने जगू शकतो. हाच या दोन नामांचा महिमा आहे. हरिओम.